नमस्कार. श्रेयस संगीत विद्यालयामध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण संगीताविषयी बोलणार आहोत. संगीत जे आहे त्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. त्यापूर्वी सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करावे आणि बेल आयकॉनला क्लिक करावे. तर संगीत म्हणजे काय, तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये त्याची व्याख्या बघितली. संगीत म्हणजे गायन, वादन आणि नृत्य यांच्या सामूहिक क्रियेस आपण संगीत असे म्हणतो. तर संगीतामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक शास्त्रीय संगीत आणि दुसरा सुगम संगीत. शास्त्रीय संगीतामध्ये शास्त्रीय गायन, अभंगवाणी हे प्रकार येतात. तर सुगम संगीतामध्ये चित्रपटातील गाणी, बडबड गीते, लोकगीते असे असंख्य प्रकार गायनाचे आहेत ते त्यामध्ये मोडतात. गायनाचे थाट असतात, त्यामधून राग निर्मिती होते, राग तयार होतात. त्यामध्ये रागामध्ये पण काही स्वर वर्ज्य असतात, काही स्वर घेतात, म्हणजे आरोह आणि अवरोह. आरोह मध्ये काही शुद्ध स्वर असतात, काही कोमल स्वर असतात, काही तीव्र स्वर असतात. तर स्वराची आपण पाठीमागच्या भागामध्ये माहिती दिलेली आहे. मुख्य स्वर कोणते, कोमल स्वर कोणते, तीव्र स्वर कोणते, मध्य सप्तक कोणता, तार सप्तक, मंद सप्तक याविषयी आपण माहिती दिलेली आहे. पाठीमागचे जर व्हिडिओ बघितले तुम्ही तर त्यामध्ये तुम्हाला माहित होईलच. आता संगीताविषयी बोलायचं जर म्हटलं तर जे नवीन मुलं मुली आहेत, जे कॅन्डिडेट आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना संगीत शिकायचं म्हणजे थोडंसं माहीत नसल्यामुळं थोडंसं अवघड जातं. परंतु त्यामध्ये काही अवघड नाही. आपण जर एकदा मनात ठरवलं की आपल्याला गायन शिकायचं तर आपण खूप अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकतो. तर सुरुवातीला आपल्याला हार्मोनियम घ्यावा लागेल, त्यानंतर तबला घ्यावा लागेल, तानपुरा घ्यावा लागेल. सुरुवातीला आपण हार्मोनियम घ्यायची. हार्मोनियम घेतल्याशिवाय आपल्याला स्वर कळत नाहीत आणि स्वर ज्ञान झाल्याशिवाय गायन कळत नाही. स्वर ज्ञान म्हणजे काय, थोडक्यात माझ्या वाक्यात सांगतो. जिथे आपलं स्वर मॅच होतं ती पट्टी आपल्याला शोधता आली पाहिजे, म्हणजे स्वर ज्ञान झालं असं थोडक्यात म्हणता येतं. आणि या गायनामध्ये असं असतं की जो दररोज डेली रियाज करतो, प्रॅक्टिस करतो, तो या जगावर राज्य करू शकतो. म्हणजे जो रियाज करेगा वही राज करेगा. थोडक्यात प्रॅक्टिस शिवाय, मेहनतीशिवाय कोणालाही काहीही फळ मिळू शकत नाही. तर प्रॅक्टिस करताना आपण सुरुवातीला संगीत विद्यालयामध्ये प्रवेश घेतो. आमचे संगीत विद्यालय प्रोफेशनल व्यावसायिक आहे. तर मी कॉन्टॅक्ट नंबर देतो 7972797063. या संपर्कावरती जरी आपण कॉल केला तरी आपल्याला बरीच माहिती मिळू शकते. आणि आपणही शास्त्रीय संगीत जे अखिल गांधीर्व महाविद्यालय आहे त्याची आपण परीक्षा घेतो, सिलेबस शिकवतो. तर तुम्ही इच्छुक असाल त्या नंबरवरती कॉल करून संपर्क साधून तुम्ही पण क्लासेसमध्ये सहभागी होऊ शकता, प्रवेश घेऊ शकता. तर चला सुरुवात करूया. प्रॅक्टिस कशी करायची. सुरुवातीला आपल्याला पहिल्या भागामध्ये सा रे ग म प ध नि सा ह्या स्वर आहेत, शुद्ध स्वर आहेत, 7 सूर आहेत. तर याची आपण प्रॅक्टिस करायची. कशी प्रॅक्टिस करायची, तर सा लावायचा. सा नी ध प ध नि सा. अगोदर खालच्या सप्तकामध्ये प्रॅक्टिस करायची, नंतर हळूहळू मध्य सप्तकामध्ये यायचे. सा रे आपण स्वर म्हणलो त्यानंतर आपण आकारामध्ये म्हणायचंय. परत आपल्याला थोडा थोडा आवाज उंच करायचा आहे. सा रे ग ग
ग मा ग रे सा सा नी रे सा सा रे ग ग म पा पा म ग रे सा नी सा रे ग ग म प आवाज उंच चढवायचा आहे, वरती घ्यायचा आवाज. प ध नी सा सा वरती आपल्याला स्थिर करायचा आवाज. सा आता साच्या वरती एक दोन स्वर प्रॅक्टिस करायचे, लावायचे स्वर आपल्याला. रे ग प ध नी सा रे सा ग रे सा नी ध प प ध नी सा आता खाली घ्यायचे स्वर. ह्या सावरून त्या सावरती जायचे. सा सा परत त्या सावरून खालच्या सावरती. सा सा थोड्या वेळा आपल्याला ओम लावायचा, ओम म्हणायचे. ओम नमः शिवाय. ओम 5 मिनिटांची प्रॅक्टिस करायची ओम नमः शिवाय. ओम किंवा ओम म्हणलं तरी चालेल. ओम ओके, अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची. एकदाच वरती किंवा एकदाच खालती अशा प्रकारची प्रॅक्टिस करायची. त्याने काय होतं, आपला आवाज बसतो. आवाज बसू द्यायचा नसेल आणि आवाजात व्यवस्थित आपल्या आकारानेच असेल आणि तिन्ही सप्तकामध्ये जर आपल्याला गायन करता यावं वाटत असेल तर अशा पद्धतीने आपण आधी काही स्वर मध्य सप्तकातले, मंद सप्तकातले आणि तार सप्तकातले केले तर प्रॅक्टिसला आपल्याला अडचण येणार नाही आणि आपला आवाज आयुष्यात कधी बसणार नाही. आवाज बसला तर खूप प्रॉब्लेम होतो, घसा दुखतो. लवकर आपल्याला प्रॅक्टिस करताना 2-3 दिवस रेस्ट करावं लागते. त्यामुळं कधीही चुकीच्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची नाही. आपण जे प्रॅक्टिस करतो आधी सुरुवातीला मंद सप्तकातील प खाली जेवढा आवाज नेतील तेवढा न्यायचा आणि मध्य सप्तकामध्ये काय प्रॉब्लेम, तार सप्तकामध्ये करताना जास्त प्रॅक्टिस आपण एक एक स्वर घेत प्रॅक्टिस करायची. तर संगीतामध्ये जे नवीन कॅन्डिडेट असतात त्यांना बरेच प्रश्न पडतात. तर माझ्या नंबरवर ते कॉल करून त्यांना काही अडचणी असतील तर विचारू शकतात. संगीतामध्ये गायनामध्ये विशारद आपल्याला करता येतं, हार्मोनियममध्ये विशारद करता येतं, तबल्यामध्ये विशारद करता येतं, त्याच्यानंतर बाकुटामध्ये विशारद करता येतं. अशा पद्धतीचे अखिल गांधर्व महाविद्यालय जे आहे केंद्र, ते सर्व आपले जे वाद्य आहे त्यांची परीक्षा घेत असतं.
तर जे जे इच्छुक आहेत त्यांनी दररोज कमीत कमी अर्धा ते 1 तास अभ्यास म्हणजे स्वराची प्रॅक्टिस करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला थोडं थोडं स्वर ज्ञान होऊ लागेल. काहींना स्वर ज्ञान लवकर होतं, काहींना उशिरा होतं. त्यामुळं खचून जायचं नाही, सर्वांनी प्रॅक्टिस करत राहायचं. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही त्यामध्ये तेवढे यश मिळवून तुम्हाला गाता येऊ शकेल. तर पुन्हा मी आपल्याला विनंती करतो की आमचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आजच्या लेक्चरमध्ये पाठामध्ये एवढेच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन आपण पाठ घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हरी. नमस्कार.